तर सर लॉ ऑफ अट्रॅक्शनने किंवा मॅनिफेस्टेशन केल्याने कोणकोणत्या गोष्टी एखादा मनुष्य अचीव करू शकतो? मग ह्यामध्ये आहे ना, ह्यामध्ये जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे अगदी लहान मुलं म्हणजे शाळेत जाणारी मुलं असतील तर शाळेत जाणाऱ्या मुलांना मार्क किती पडले पाहिजेत हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे माझ्याकडे असे लोक आहेत 60% वाला विद्यार्थी येतो आणि म्हणतो सर मला चांगले मार्क पाडेल, मी चांगले म्हणजे किती पाहिजेत 90%, 100% मिळणार. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की 60%चे विद्यार्थी 95% पर्यंत गेलेले आहेत, 96% पर्यंत गेलेले आहेत. ही माझ्याकडे उदाहरणं आहेत अशी. अरे बापरे. म्हणजे विद्यार्थ्याच्या बाबतीत म्हणाल का नाही, हे 100% लागू पडतं. हा, त्याकरता काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आता मी एक सर्टिफाईड माइंड ट्रेनर आहे, सर्टिफाईड मी NLP प्रॅक्टिशनर आहे आणि मी स्टुडंट पॅरेंटचा मी कोच आहे. म्हणजे ह्या गोष्टी मुलांच्या वरती कशा करायच्या, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरायचा, त्याकरता कोणती टेक्निक वापरायची हे मी त्यांना शिकवतो. म्हणजे हे मुलांच्या वरती काम करते, हेल्थबद्दल काम करते, तुमचे शारीरिक तुमचे जे आजार आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आजारावरती आपण काय करतो, आपण बरेचसे आजार की 95% आजार हे सायकोसोमॅटिक असतात. ओके. म्हणजे ते आपल्या विचारातून आपल्या भावनातून निर्माण झालेले आहेत. मग अशा ह्या आजारांचं मूळ कारण काय आहे, तर आपले विचार. बरोबर आहे. मग ते विचारांना कसं डायव्हर्ट करता येईल, मग आपला तो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत इथं कसा वापरता येईल हे आम्ही शिकवतो ना. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.